आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ठिकाणी त्यांचं नाव वगळणार आहात। आमचं एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही कोणासाठी आणली तर महिलांसाठी आणली। कशासाठी आणली तर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणली। आता याच्यामध्ये केंद्र सरकार ही कृषी सन्मान योजना का देते तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात। सोयाबीनचे भाव टिकत नाहीत, तिथं फर्टिलायझरचे भाव वाढलेले आहेत, खर्च परवडत नाही, म्हणून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी तो पैसा तिथं दिला जातो। तर आमचं मत असं आहे की हे दोन योजना मिक्स न करता तुम्ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे, कारण का इलेक्शनच्या काळामध्ये या महिलांना ज्यांना अध्यक्ष महोदय महत्त्वाचा आहे, कृषी सन्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली। मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण का या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे। तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही असा आमचा तिथं प्रश्न आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अनेक महिलांना निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे। लाडक्या बहिणींचा उपयोग फक्त निवडणुकीपुरताच केला का असा प्रश्न विधानभवनात रोहित पवार यांनी केला आहे। इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे। त्याचप्रमाणे कृषी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार का असा सुद्धा प्रश्न रोहित पवार यांनी विधानभवनात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना केला आहे। तर मग याबाबत मंत्री अदिती तटकरे काय म्हणतात ते पाहूयात। कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारलं असेल, ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही।